कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका दुर्दैवी घटनेनं गावात शोककळा पसरली आहे. राहत्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट देत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे. गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे. तपास सुरू केलाय. चासनळी गावातील रहिवासी दिलीप शंकर मुजगुळे व त्यांची पत्नी स्वाती मुजगुळे अशी मृत अवस्थेत आढळलेल्या पती-पत्नींची नाव आहेत. पतीने पहिल्या पत्नीची हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं असल्याची माहिती असून याबाबत अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस करतात. आहे आणि काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे, काय सविस्तर माहिती? हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे. सदर गावामधील दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले ही पती पत्नी आहे. ते इथं राहत होते. दोघेच त्यांना एक मुलगी आहे, ती पुंतांबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे. ते दोघंच इथं राहत होते. यामध्ये सकाळी 6 वाजल्याच्या नंतर आज रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. काय सर, काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर काही आहे लिहिलेलं? त्यांनी लिहिलेलं आहे. भिंतीवर त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे. झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन. त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या? महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करायची. घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे. इतर काही कामगार आहे का सर? आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शकेन.